पार्लमेंटरी बोर्डचं जे त्यांनी बैठक जी आज आयोजित केली होती, त्यांना आतापर्यंतही वाटत होतं की हे खासदार पुन्हा वापस येतील, परंतु काल संजय राऊतने जी काही शिवीगाळ त्या खासदाराला केली त्याचा परिणाम त्यांना जाणवला आहे. म्हणून साही खासदार त्या बैठकीला अनुपस्थित होते. याचा अर्थ असा आहे की त्यांना आता त्या पक्षात राहायचं नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे. म्हणून यापुढे ते 6 खासदार काय निर्णय घेतात यावर ते सर्व अवलंबून असणार आहे. कायदेशीर पेचप्रसंग निर्माण होतील, आणखी काय कारवाईचे नोटिसा दिल्या जातील, या सगळ्या गोष्टीला मला वाटतं ते 6 खासदार आता एकत्रितपणे लढाई देतील. उद्धव ठाकरेंनी पण प्रयत्न केले होते त्यांची मनधरणी करण्याचा, त्यांनीही फोन लावला असंही कळतं. उद्धव ठाकरे असे करतात ना, शेवटच्या क्षणाला फोन लावणं हा त्यांचा स्वभाव झालेला आहे. आम्ही जेव्हा उठाव केला होता त्या टायमाला शेवटच्या क्षणाला आम्हालाही 5-50 फोन आले होते, परंतु सर्व आता सगळं वाहून गेलेलं आहे. आता त्यांची मनधरणी करण्यामध्ये कोणताही अर्थ राहिलेला नाही आहे आणि याची जाणीव मला वाटतं उद्धव ठाकरेंना पहिलेच आलेली होती. पण सर 6 खासदार उपस्थित राहिले नाही याचा अर्थ ऑपरेशन टायगर यशस्वी झालंय आणि उद्धव ठाकरेंच्या हातातून 6 खासदार सुटले असं म्हणता येईल. ऑपरेशन टायगर काय करतं? आम्ही कोणतं ऑपरेशन केलेलं आहे? ते खासदार त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत त्यांची नाराजगी होती ते त्यांनी व्यक्त केलेली आहे. ते तुमच्याकडे आता आले आहे. आता ते कुणाकडे येतील याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. यावर आम्हाला भाष्य करण्याचा अधिकार सुद्धा नाही. पुन्हा एकदा वाक्य वापरलंय त्यांनी, गद्दारांना आता तोडवा. आता हे त्यांचे ठरलेले वाक्य आहेत. आता पैसे खोके असे सगळे वाक्य ते वापरतील, त्यांची ती सवयीचा भाग आहे. आता यावर सर्व निर्णय जेव्हा ते जर आमच्याकडे आले तर त्याच्यावर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच आहे आणि त्यावर भाष्य करण्याचा अधिकार सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. म्हणून ते काय भूमिका घेतात याच्याकडे आमचं सुद्धा लक्ष आहे. 6 खासदार तुमच्याकडे आले तर स्वागत करताल? ते सर्व ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. माहिती अशी मिळते की 19 तारखेला वर्धापन त्यांचा प्रश्न तेच सांगतोय तुम्हाला, एकनाथ शिंदे साहेबांना निर्णय घेऊ दे. ते आमच्या पक्षाचे नेते आहेत, ते जे काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. अगोदरची खदगदन कालच्या शिवीगाळनं भर घातली. आता ते काल शिवीगाळ करून जो काही त्यांचा अपमान केलाय त्याचा निश्चितच परिणाम त्यांच्यावर झाला असावा. ऑपरेशन टायगर 2.0 ची काही तयारी? हे काही नवीन ऑपरेशन कोणतं? सर उभाटा की बैठक में 6 सांसद गैर हाजिर है, उसके बारे में क्या कहेंगे? देखो, उपाटा की बैठक में 6 सांसद जो गैरहाजिर हुए, इसका मतलब अब उन्होंने अपना अलग से गुट बना लिया है. वो शायद ओम बिरला के पास उन्होंने राइटिंग में दे भी चुके हैं. उसके बाद अभी ओम बिरला उनको लीगली गट को मान्यता देंगे ऐसा मुझे लगता है, और उसका जब लेटर आएगा वो अधिकृतपणे उनका गुट स्थापन करेंगे. उसके बाद उनको कौन से पक्ष में जाना है, कहाँ रहना है, ये वो 6 खासदार वो डिसाइड करेंगे. अगर वो हमारे तरफ आना चाहते हैं तो उसका निर्णय एकनाथ शिंदे साहब लेंगे. एकनाथ शिंदे साहब जो भी निर्णय लेंगे वो हमको सबको मंजूर रहेगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.